फोल्डर ओपन करतो आपला फोटोग्राफी, ठीक आहे, CMD env slash script slash activate, नंतर कोड स्पेस डॉट cd आपलं जे पण आपलं प्रोजेक्टचं नाव आहे फोटोग्राफी डॉट फोटोग्राफी, नंतर py मॅनेज डॉट py रन रन सर्व झाला, ठीक आहे. आता काय करतो आपण, हा ऍडमिन पॅनल यूज करतो, ठीक आहे. आता मला काय करायचं, ज्या युजरच्या फाईल आहेत सगळ्या, आता मला युजरच्या फाईलची काही गरज नाही. सगळ्या जेवढ्या पण युजरच्या फाईल असतात तेवढं काय करतो, सगळ्या कट करतो, हा बार, याची पण काही गरज नाही, ह्याची पण काही गरज नाही, ठीक आहे. मला व्ह्यूज पण लागणार नाही, मला फक्त URL लागते, ठीक आहे. आपण जे दोन ऍप इन्स्टॉल केले ना, पहिला कोणता होता, ऍडमिन आणि युजर. आता आपल्याला ऍडमिनचं काम करायचं, ठीक आहे. फ्रॉम ऍडमिन ऍप, ठीक आहे, इम्पोर्ट व्ह्यूज, ठीक आहे. आता इथं आपल्याला दोन व्ह्यूज बघायला भेटतात, एक आहे युजरचे आणि दुसरे ऍडमिनचे. त्याला समजणार आहे का कोणतं यूज का वर्किंग मध्ये करायचे. मग मी काय करतो, एक कोणत्या तर दोन्हीपैकी एका व्ह्यूचं नाव काय करतो, चेंज करतो, ठीक आहे. ॲज ॲडमिन जस्ट नॉर्मली काम करतो, व्ह्यूज ॲज इट होतो, ठीक आहे. ॲज चेंज करतो, ॲज युजर व्ह्यूज, ठीक आहे. काय केलं, ॲज युजर व्ह्यूज, ती जी नेम आहे, ठीक आहे, युजर व्ह्यू, ती जिथं पण व्ह्यूज येऊ दे, कोणते हे सगळे युजरचे व्ह्यूज ना, तेच काय केलं मी, चेंज केले, ते काय केले, चेंज केले. इकडे काही चेंजेस जाणवला, ठीक आहे. आता आता ही जी लिंक आहे, ही कशाची लिंक आहे, ऍडमिनची, ठीक आहे. आता आपलं ऍडमिन कसं ओपन करायचा, त्याचं स्लॅश ऍडमिन, ठीक आहे. हा कोणता आहे, डिजंगोचा डिफॉल्ट ऍडमिन, काय हा एक डिफॉल्ट ऍडमिन आहे. आपल्याला डिफॉल्ट ऍडमिन यूज करायचा, डिफॉल्ट ऍडमिन यूज करायचा नाही, ठीक आहे. हे जी लिंक होती, मला ह्याची काय गरज नाही, ठीक आहे. गरज आहे मला त्याची नाही. यात मी एक लिंक क्रिएट करतो, ठीक आहे. आता आपल्या इथे युजर नाही यूज करायचा, ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचं, ऍडमिन ऍडमिन स्लॅश जी पण आपली URL असेल, ठीक आहे, ती पण आपला व्ह्यूज कोणता, युजर यूज नाही, आपल्याला यूज करायची म्हणजे ऍडमिन व्ह्यूज, हा ऍडमिन व्ह्यूज आहे. हा कोणता आहे आपला, युजर व्ह्यूज आहे, ठीक आहे. कारण मी युजर व्ह्यूज जे नेम आहे ते चेंज केलेलं आहे, व्ह्यूज आहे कुणाचं, युजर ॲप, त्याचं नाव काय केलं मी, युजर व्ह्यूज केलेलं आहे, ठीक आहे. तसं ह्या व्ह्यूचं चेंज केलं नाही मी, नाही. आता मी काय केलं, ऍडमिन कुणाचा, व्ह्यूज, ठीक आहे. व्ह्यूज ओपन केला, ठीक आहे. एक फंक्शन बनवा, ठीक आहे, कोणता, ऍडमिन, ठीक आहे. त्याला रिक्वेस्ट द्या, ठीक आहे, रिटर्न रेंडर, ठीक आहे, रिक्वेस्ट आणि डबल कोड मध्ये होम डॉट HTML, ठीक आहे, होम डॉट HTML,
ठीक आहे. आता होम डॉट एच टी एम एल काय बनवायची मला, फाईल बनवायची. ठीक आहे. एक काम करतो, सिंपल ॲडमिन घेतो इथं, ADMIN ॲडमिन डॉट एच टी एम एल नावाची फाईल बनवायची आता. ठीक आहे. आता ॲडमिन नावाची फाईल कशामध्ये बनायची, टेम्पलेटमध्ये आलो. टेम्पलेटमध्ये आपले दोन फोल्डर आहेत, एक युजर आणि एक ॲडमिन आहे. आपल्याला ते युजरचं काम संपलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला काम कसे तिथं ॲडमिनमध्ये न्यू फाईल ॲडमिन डॉट एच टी एम एल फाईल बनवली. ठीक आहे. H1 ADMIN ॲडमिन. ठीक आहे. आलो ब्राउझरवर. ठीक आहे. आलो, रिफ्रेश केलं, इथं यूज केलं स्लॅश ॲडमिन स्लॅश. ठीक आहे. मला काय येते, दिला एक एरर दिला. ठीक आहे. आपलं ॲडमिन फोल्डर कशात आहे, ॲडमिन फाईल कशात आहे, ॲडमिन फोल्डर आहे आपला एडी. ॲडमिन फोल्डरच्या आतमध्ये आपली जी ॲडमिन फाईल आहे. ठीक आहे. आलंय आपलं ॲडमिन. मी यूज काय केले आता इथं, ॲडमिन यूज केलंय. ठीक आहे. हा आपला ॲडमिन. आता इथं मला काय करायचं, ठीक आहे, मी अजून दोन फाईली बनवतो. ठीक आहे. ॲडमिन मध्ये आलो. ठीक आहे. न्यू फाईल. ठीक आहे. एक आहे नावबार, नावबार डॉट HTML. ठीक आहे. H1 नावबार. ठीक आहे. दुसरी सेम अजून एक फाईल बनवतो, कुणाची, फुटरची, फुटर डॉट HTML. ठीक आहे. H1 मध्ये फुटर. ठीक आहे. आता मी ते जे पेजेस येतं ते कुठे इन्क्लूड करतो, ॲडमिन मध्ये. ठीक आहे. इन्क्लूड इन्क्लूड. ठीक आहे. आपलं कशामध्ये ते ॲडमिन मध्ये ते ॲडमिन स्लॅश आपला नावबार फ्री नावबार. ठीक आहे. नावबार डॉट HTML. ठीक आहे. फाईल काय केली, इन्क्लूड केली. ठीक आहे. तसंच अजून कोणी आपला फुटर आहे, फुटर काय केला, इन्क्लूड केला. ठीक आहे. होम पेज मध्ये रिफ्रेश केलं, आले माझे दोन्ही, नावावर पण इन्क्लूड झाला, फुटर पण इन्क्लूड झाला. पण त्या जे पण आपलं ॲडमिन पेज आहे, ठीक आहे, तिथं आता मी काय करतो, कोड आणतो. ठीक आहे. ॲडमिनचा. ठीक आहे. ठीक आहे. आपल्याला कोणतं हा ॲडमिन पॅनल यूज करायचं, तिथं आलो. ठीक आहे. द इंडेक्सवर डबल क्लिक. ठीक आहे. ओपन मी. ठीक आहे. व्हीएस कोड. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन कोड बघायला भेटतील, ते आपला नावबार आणि फुटर, ते दोन सेपरेट करायचे. ठीक आहे. आता इथं दिसत असणार. ठीक आहे. इथं नाव एंड झालेलं आहे लाईन नंबर 96 वर. ठीक आहे. तो कोड काय केला मी, कॉपी केला, पुढे पेस्ट केला, नावबार मध्ये पेस्ट केला. ठीक आहे. आता रिमेनिंग राहिलेला कोणता, फुटर, पण त्याच्यामध्ये पण होम पेजचा कोड आहे, तो सेपरेट करायचा पण. फुटर इथून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे. तो कोड कॉपी केला, फुटर डॉट HTML मध्ये आलो. ठीक आहे. तो काय केला, पेस्ट केला फुटर मध्ये. ठीक आहे. आता बाकीचा रिमेनिंग पार्ट पुन्हा करायला, होम पेजचा. नाव विथ एंड झाला. ठीक आहे. त्याला कॉपी केलं. ठीक आहे. ॲडमिन डॉट HTML इथं आलो, पेस्ट केला. ठीक आहे. ठीक आहे. ब्राउझरवर आलो. ठीक आहे. आता रिफ्रेश केलं, माझा आउटपुट आलं. आता याला CSS ते अप्लाय झालेली काय, आता ते काय करू, त्याला अप्लाय करू. ठीक आहे. ठीक आहे. त्याची काय गरज नाही आपल्याला. ठीक आहे. आता इथं HRF. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं CSS आहे.
सिलेक्ट केलं कंट्रोल CSS पूर्ण. आता CSS कशात आहे आपली स्टॅटिक मध्ये स्लॅश स्लॅश स्टॅटिक स्लॅश. आता ऍडमिन युजर नाही, आता ऍडमिन ऍडमिनच्या आतमध्ये आपल्याला CSS ती बघायला भेटल. ठीक आहे, तर कॉपी केलं. ठीक आहे, ब्राउझर रिफ्रेश केलं. मग आता काही चेंज झालेलं दिसत नाही, म्हणजे अजून काहीतरी राहिलेले माझे. ठीक आहे, हा काय झाला नाव बार. अजून पुढे स्किप आलो ऍडमिन मध्ये. ठीक आहे, जस्ट ऍडमिन मध्ये आलो, त्यामध्ये इमेजेस. ठीक आहे, इमेज SRC कॉपी केला, सिलेक्ट केला, ठीक, कंट्रोल D. ते इमेजेस कसे आहेत आपले स्टॅटिक. ठीक आहे, रिफ्रेश केलं तरी आपला आउटपुट आलेलं नाही. का नाही आलं? ठीक आहे, फुटर मध्ये JS जावा स्क्रिप्ट. ठीक आहे, तिथं पण पेस्ट केला. ठीक आहे, आता त्याला काय झालं, CSS ते अप्लाय झालेले नाही. ठीक आहे, आपल्याला मी काय करतो, ती जी CSS आहे ते घेऊन येतो मी, हा पूर्ण फॉन्ट्स 3. ठीक आहे, त्याला काय केलं मी कॉपी केलं. ठीक आहे, आलो जो आपला प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, फोटोग्राफी तो ओपन केला, टॅब फोटोग्राफी. फोटोग्राफ मध्ये स्टॅटिक आहे, स्टॅटिकच्या आतमध्ये आपल्याला ऍडमिन आहे. ऍडमिनच्या आतमध्ये मी काय केलं, ते ज्या फाईली होत्या त्या काय केल्या मी पेस्ट केल्या. ठीक आहे, आलो जस्ट रिफ्रेश केलं, आला माझा ऍडमिन. ठीक आहे, आता त्याच्यात पण अजून मला फाईल भेटत जे क्युरी. ठीक आहे, जस्ट आलो. ठीक आहे, कंट्रोल यस. ठीक आहे, JQ. ठीक आहे, लिंक्स येतात. ठीक आहे, इथं बघायला नाही भेटणार आपल्याला. ठीक आहे, नाव बार मध्ये आलो, JQuery. ठीक आहे, नॉट फाउंड. ठीक आहे, कंट्रोल F JQ. ठीक आहे, ज्या JQueryच्या फाईल नाही येतात. ठीक आहे, ऍडमिन मध्ये आलो. ठीक आहे, कंट्रोल F JQ. ठीक आहे, JQueryच्या पण फाईली नाही तिथे. ठीक आहे, माझा जवळपास ऍडमिन आलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यातला मला जो सेक्शन लागत नाही तो काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. ठीक आहे, आणि मी काय करतो, जी आपलं ऍडमिन आहे याच्यावर मधला तो काय करतो, डिलीट करतो. नाव बार मधला पण तो काय करतो, नाव बार जे टेक्स्ट दिलेला आहे त्यावर पण काय करतो, डिलीट करतो. जे लागत नाही त्याला काय करतो मी आता डिलीट करतो. आलं ब्राउझर. ठीक आहे, झालं माझं पूर्ण क्लिअर. ठीक आहे, आता हा जे दोन सेक्शन, हा एक हा एक आणि हा एक आहे, त्याच्यात 4 सेक्शन आहे, ते मला लागत नाही. मला फक्त हा सेक्शन लागतो ऑर्डर लिस्ट वाला. बाकीचे मी काय करतो, 3 डिलीट करतो. ठीक आहे, आता ते सेक्शन कशात भेटते मला, admin.html मध्ये. ठीक आहे, हा सेक्शन आहे. ठीक आहे, हा पूर्ण एक सेक्शन आहे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये हा हा एक ग्राफ आहे, हा मी काय करतो कमेंट करतो. ठीक आहे, हा काय करतो कमेंट करतो. ठीक आहे, 2 कमेंट केले, रिफ्रेश केलं, 2 4 माझे गायब झाले, आता राहिलेले 2. ठीक आहे, हा एक सेम कमेंट करून टाकतो. ठीक आहे, रिफ्रेश केला, तो पण केला. ठीक आहे, हा डिव आहे, हा डिव पण मला लागत नाही, तो पण काय करतो मी रिमूव्ह करतो.
रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता जस्ट हा सेक्शन पाहिला ऑर्डर लिस्टवाला. ठीक आहे. बाकीचे मी काय करतो आता रिमूव्ह करून टाकतो एक 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 एक. ठीक आहे. जस्ट रिमेनिंग पार्ट पाठवला. ठीक आहे. रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता जे पार्ट लागत नाही तर मी ते काय करतो, हा टी आर नाही लागत मला. ठीक आहे. हा पण नाही लागत, हा पण नाही लागत, हा पण नाही लागत. जे नाही लागत, जे अनयूज येतं त्याला काय करतो मी, डिलीट करतोय. नाही तर आपल्याला काय यूज करायचे, फॉर्म यूज करायचा होता. ठीक आहे. एवढे पूर्ण पार्ट येतं तेवढे मला काय करायचे, डिलीट करायचे. यांचं काम नाही माझ्याकडे काहीच, मला फक्त एक लागतोय. मला काय लागतं फक्त एक. ठीक आहे. असे मला दोन लागतील. ठीक आहे. हा जो टेबल आहे ॲज इट इज मी टेबलला परत काय करतो, कॉपी करतो. काय केलं, टेबलला कॉपी केलं, परत पेस्ट केला. माझ्याकडे आता किती टेबल आले, दोन टेबल आले. पण तो कशात आले, एकाच ह्याच्यामध्ये. मला ते काय लागते, बाहेर लागते म्हणजे सेपरेट सेपरेट. ठीक आहे. मला काय लागते ते सेपरेट लागते. जस्ट मी कंट्रोल झेड केलं बरं. ठीक आहे. कंट्रोल येस. पूर्ण हा सेक्शन पूर्ण कॉपी करतो सिंपल आहे. हा सेक्शन काय केला मी, तर ऑल कॉपी केला. त्याच्या काय काय केलं, पेस्ट. ठीक आहे. हा एक सेक्शन, हा एक सेक्शन, दोन सेक्शन आले माझे. ठीक आहे. काय झाले, दोन सेक्शन आले. आता मला हा सेक्शन यूज करायचा आहे फॉर्मसाठी. हा त्याचा जो डेटा आहे तो प्रिंट करण्यासाठी यूज करायचा. ठीक आहे. तर मी जस्ट नाव, हा सेक्शन कशासाठी यूज करायचा मला, फॉर्मसाठी. ठीक आहे. म्हणजे हा सेक्शन आहे तो कायसाठी, डेटा, डेटा प्रिंट करण्यासाठी. हे राहते ना आपले हेडिंग्स, आणि हे त्याचा टेबल मधला डाटा.